शुभ्रा, काय ग, काय झालं? दिनू, तो दिनू. कोण? शुभ्रा, आर यू ऑल राइट? नाही हो, डील फिसकटलं ते. हो म्हणजे यशवंतरावांनीच फायनल केलं होतं पण नाही वर्कआउट झालं. काय करणार त्याला? हां, आता काय करायचं? हा नाही, दुसरी जागा शोधायची. दुसरं काय? बघू बघू बघू. नाही नाही, त्याच्यामध्ये अम्युनिटीज खूपच कमी आहेत. नाही, अलीकडे काय आहे, लोकांना कॉलनी नको असते, त्यांना शहर हवं असं. शहर सगळं एका प्रेमायसेसमध्ये. हो म्हणजे स्विमिंग पूल पासून शाळेपर्यंत सगळं एका प्रेमायसेसमध्ये. हां नाही नाही, बघूयात ना, बघू. शोध शोध, जागा नक्की शोध. हो मी बघतो ना काय करायचं ते. तुम्ही काळजी नका करू. हो चालेल 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 चालेल. मी नंतर फोन करतो साहेब तुम्हाला. प्रथमेश, कोण आहेत हे माणसं? कोणाचे चेहरे आहेत हे? काय संबंध आहे त्यांचा माझ्याशी? तो मुलगा धावत येत होता माझ्याकडे. त्याला काहीतरी सांगायचं होतं मला. पण काय? दिनू, असंच काहीतरी नाव घेतलं होतंस ना तू? मी? काही नीट आठवत नाहीये हो. आदिनाथ, तुम्ही डॉक्टर सामंतांकडे गेला होतात ना आज? काय म्हणाले ते? इथे येण्याच्या गडबडीत विचारायचं विसरूनच गेले. काही नाही. आपण शुभ्रा, आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊया. का? मला नाही वाटत की त्यांचं तुझ्याबद्दल जे काही मत आहे ना ते काही मला फारसं पटलेलं नाहीये. आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊया. काय मत आहेत त्यांची माझ्याबद्दल? जाऊ दे ना शुभ्रा. सांगा ना प्लीज. काय वाटतं त्यांना माझ्याबद्दल? हे बघ शुभ्रा, ते फार मनावर घेण्याची गरज नाहीये. एक तर त्यांनी माझ्या प्रश्नांची सॅटिस्फॅक्टरी उत्तरं दिलेली नाहीयेत. आणि त्यांना असं वाटतंय का की मी खोटं बोलतेय? किंवा
मी वेडी आहे. असंच वाटतंय ना त्यांना? शुभ्रा, त्यांना असं वाटतंय की तू स्किझोफ्रेनिक आहेस. तू स्वतःच्या कल्पनेने स्वतःभोवती एक जाळं विणलंयस. तुला जे दिसतं, जे जाणवतं, तसं काहीही नाहीये. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. मनाचे खेळ. मनाचे खेळ. माझं मनच माझ्याशी खेळ खेळतं. आदिनाथ, तुम्हालाही असं वाटतं की मला वेड लागलंय? शुभ्रा, या जगातला कुठलाही डॉक्टर काहीही म्हणाला तरी माझा तुझ्यावर 100% विश्वास आहे. कळलं? काय करतेस हे? अगं, आजोबांच्या काही जुन्या वस्तू आहेत ना, त्याचे स्केचेस करते, जस्ट फॉर माय रेफरन्स. बर. क्षिप्रा, अगं व्यवस्थित जेवलीस ना? अगं भरपूर. यू नो, तू किती ऑसम जेवण करतेस. आय जस्ट फील लाईक किसिंग युअर हँड्स. खरं तर आजचं जेवण मी नाही, विष्णू काकांनी केलं होतं. दॅट रिमाइंड्स मी, आज सकाळी मला विष्णू काकांनी एक फोटो दाखवला. त्याची काच फुटली होती ना, म्हणून तो रिपेअर करायला नेत होते. मला आधी वाटलं की तो तुझाच फोटो आहे. नंतर मला विष्णू काका म्हणाले की इट्स नॉट युअर्स. हो, पार्वती आजींचा फोटो आहे तो. हो, मला म्हणाले विष्णू काका. व्हॉट अ स्ट्रायकिंग रिझेम्बलन्स. सिम्पली माइंड ब्लोईंग. म्हणजे एखाद्याचा विश्वासच नाही बसणार की ती तू नाही आहेस. माझाही बसला नसता, पण ह्या वाड्यात इतक्या बिलीव्ह इट ऑर नॉट टाईपच्या गोष्टी आहेत ना, की मग हेही असू शकतं असं वाटतं. आता ते भुयार, ह्या वाड्यात हे भुयार का आहे? आणि हे भुयार या वाड्यात आहे हे इतकी वर्ष आजोबांना माहीतच नव्हतं. म्हणजे इतकी वर्ष ते लपून होतं. ह्या भुयाराचं दुसरं टोक कुठे निघत असेल, हाही एक प्रश्न आहे. माझा असा अंदाज आहे की ह्या भुयाराचं दुसरं टोक या वाड्याच्या आसपासच कुठेतरी असणार. यू नो, मी ह्या भुयारात उतरले होते. विष्णू काका जवळ जवळ गेले होते. म्हणजे आता मी जिवंत बाहेर येते की नाही अशी अवस्था झाली होती त्यांची. इट्स अ बिट स्कॅरी, यू नो.
वेडी आहेस का तू गोदा? असं काही होणार नाही. श्रीकृष्णावर विश्वास ठेव. म्हणजे एखादा साप किंवा विंचू असं अचानक वेडी आहेस का तू गोदा? असं काही होणार नाही. श्रीकृष्णावर विश्वास ठेव. चल. खेळत बसला होता, अचानक काय झालं कोणास ठाऊक. तुम्हाला खरंच असं वाटतंय की यातली पॅम्पलेट्स बघून प्रथमेश घाबरला? ते बघ, दुसरं कुठलंही कारण मला तरी दिसत नाहीये. पण काय कारण असू शकणार आहे? मागे पण दोनदा तो टीव्ही बघताना असंच घाबरला होता. याचा अर्थ अशी कुठली तरी गोष्ट आहे की जी बघताच प्रथमेश घाबरतो. Yes, Radha. Buildings. Yes, Radha, buildings. हे बघ, या पॅम्पलेट्स मध्ये फक्त एकच गोष्ट कॉमन आहे, बिल्डिंग्स. प्रथमेश ना असंच काहीतरी टीव्हीवर बघितलेलं आहे आणि तेच त्याने या पॅम्पलेट्स मध्ये पण बघितलंय. त्याला नक्कीच उंचीची भीती वाटतेय आणि ते तो आपल्याला सांगू शकत नाहीये. तुला लक्षात येते का मी काय सांगतोय ते? बिल्डिंग्स, राईट. प्रथमेशला नक्कीच उंचीची भीती वाटतेय. प्रिया, डिस्टर्ब करू? बाय ऑल मीन्स. प्रिया, इकडे गोदा म्हणून कोणी आहे का ग? गोदा? हो. नाही ग, का? ॲक्च्युली इट्स अ बिट वियर्ड. मगाशी मी आणि शुभ्रा असेच बोलत होतो, जनरल अबाउट वाडा. सकाळी मला विष्णू काकांनी तो फोटो दाखवला ना पार्वती आजींचा, म्हणजे जनरल. आणि मी आपली बोलत होते तर ऑल ऑफ अ सडन शुभ्रा मागे वळते आणि म्हणते, तू काही काळजी करू नको गोदा, श्रीकृष्णाच्या कृपेने सगळं व्यवस्थित होईल, ऑर समथिंग ऑफ दॅट सॉर्ट. मला काही कळलंच नाही. मी तिला हलवलं तर ती गप्प झाली आणि मग उठून निघून गेली, काहीच न बोलता. मला काही टोटलच नाही लागली. म्हटलं मे बी तुला माहीत असेल तर. नाही, मला सुद्धा काहीच माहित नाही. आमची शुभ्रा अशीच हरवून जाते कधी कधी स्वतःतच. तिला ना स्वप्न सुद्धा पडतात. अरे शुअर ते तुला गोदाच म्हणाली? 100%. अगं आम्ही ना जनरल बोलत होतो. म्हणजे बघते, मी बोलून बघते तिच्याशी. ती दुखावली जाणार नाही ना?
नाही, यू डोंट वरी. प्रिया, तू खूप वेळ वाचत बसणार आहेस का ग? ऍक्च्युली लाईट चालू असताना मला झोप नाही येत. मी आपलं असंच टाइमपास. आय एम रिअली सॉरी प्रिया. फॉर व्हॉट? मी तुझ्या आयुष्यात खूप घुसखोरी करते ना. इट्स ओके. मालक, मला बोलवलं होतं मगाशी. अरे हो विष्णू, ही सर्व मंडळी आज रात्री किंवा उद्या सकाळी मुंबईला निघणार आहेत. बर. तेव्हा आज दुपारी जेवणाचा खास बेत करा. करतो. विष्णू, काय मालक? ही क्षिप्रा कुठे दिसत नाही, कुठे गेलीये? ती म्हणजे ना एक तडतडी फुलबाजी आहे मालक. एका जागी बसेल तर शपथ. सकाळीच उठली आणि भैरवकालीच्या देवळात निघून गेली आहे. काल रात्री त्या देवळाचा सगळा इतिहास भूगोल विचारून घेतला मला. सकाळीच उठली, माझ्याकडून चहा करून घेतला, ती प्याली आणि सुटली. स्वप्नील तिच्या सोबत गेलाय का? तो आता उठलाय. मला विचारतो माझी होणारी बायको पाहिलीच का कुठे म्हणून. मी म्हटलं गेली ती डोंगर चढायला. विष्णू, जिभेला येईल ते बोलू नये रे. नाही तर काय मालक, ती आहेच तशी. पाठीला धोपटं बांधते, डोक्याला फडकं बांधते आणि निघते. असो असो, तिनं एकटीनं जायला नको होतं. मला रस्त्यात दिसली तर देतो पाठवून. आपण कुठे निघालात? मालक, बाजारात जातोय, काही सामान आणायचंय आणि पार्वती वहिनींचा फोटो काच बदलायला दिलाय ना, तो घेऊन येतो. अरे वा, लक्षात आहे वाटतं आपल्या. तुम्ही पण ना मालक. चला येतो.